महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा कहर. ओढ्याला आलेल्या पुरामध्ये ट्रॅक्टर, दुचाकी, चारचाकी वाहून गेल्या. घरामध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत, तर अनेक भागातील रस्ता खचल्यानं वाहतुकीवर परिणाम. पुण्यात मुसळधार पाऊस. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात 10 घरं पाण्याखाली. बाधित नागरिक जे आहेत ते सुरक्षित स्थळी हलवले. बारामतीच्या पिंपळी लिमटेकमध्ये नीरा डावा कालवा फुटला. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, प्रशासनाकडून अलर्ट जारी. अजित पवार तातडीनं पुण्याहून बारामतीत दाखल. बारामतीसह दौंड तालुक्यात एनडीआरएफचं पथक. स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्यात ढगफुटी होतानाचा व्हिडिओ स्थानिकांकडून कॅमेऱ्यात कैद. तर नाशिकच्या सिन्नर शहरातही भीषण परिस्थिती. अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित. महाराष्ट्रात यंदा 12 दिवस आधीच मान्सून दाखल. 6 जिल्ह्यांना उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अतिमुसळधार, तर सातारा, कोल्हापूर, बुलढाण्यात उद्या मुसळधार पावसाची शक्यता. जोरदार पावसाचा कांद्याला मोठा फटका. वादळी वाऱ्यानं धानपीक भुईसपाट, तर मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यानं पेरणीची घाई करू नका, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. पुण्यात पुन्हा हुंडाबळी. पिंपरी चिंचवडमध्ये 50,000साठी विवाहितेचा छळ. 22 वर्षीय तरुणीची लग्नाच्या 5 महिन्यातच आत्महत्या. आरोपी पती गजानन आणि ननंद राधा अटकेत. हगवणे कुटुंबियांचे बँकेतील लॉकर सील. हगवणे कुटुंबियांची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी, तर निलेश चव्हाण आणि हगवणेचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव. वाणीवर संयम ठेवा, अनावश्यक वक्तव्य कुणीही करू नका. मध्य प्रदेश आणि हरियाणातील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींचा सल्ला. तर ऑपरेशन सिंदूरबाबत लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याच्याही सूचना. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपुरात दाखल. मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे हेही स्वागतासाठी दाखल झाले होते. शहांची उद्या नांदेडमध्ये सभा. विविध कार्यक्रमांनाही उपस्थित राहणार. लालू प्रसाद यादव यांच्या मोठ्या मुलाची पक्ष आणि कुटुंबातून हकालपट्टी. 12 वर्षांपासून एका महिलेसोबत असल्याचं जाहीर करत फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर कारवाई. राष्ट्रीय जनता दलाकडून 6 वर्षांसाठी निलंबन. महाराष्ट्रात 43 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. मुंबईत सर्वाधिक 35 रुग्ण आढळले. राज्यातील एकूण आकडेवारी 290. आयपीएलमध्ये चेन्नई विरुद्धच्या सामन्यात गुजरातचा 83 धावांनी पराभव. गुजरातच्या पराभवामुळे प्ले ऑफसाठी टॉप 2 मध्ये जाण्याची पंजाब, बंगळुरू आणि मुंबईकडे संधी.